उदय जालिंदर कदम, मुक्काम पोस्ट 7, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. आमची पिढी जात म्हणजे वडिलापार्जित शेतीच हाच व्यवसाय आहे. आमच्यात कोण बाहेर असं सरकारी नोकरी विकर कोण नाही. पहिल्यापासून आम्ही शेती हाच व्यवसाय करतो. आणि अजून म्हणजे पारंपरिक म्हणजे बैलजोड आमच्याकडे अजून आहे. आणि बैलावर शेती आमची अजून चालू आहे. कारण जरी आता 4.5 कोटी सरी आली तरी आम्ही ऊस फोडण्यासाठी बैलांचा वापर अजूनही करत आहे. त्याच्यामुळे बैलांचं महत्त्व आहे. आणि हा शंभू महादेवाचा नंदी आहे, त्याच्यामुळे त्याचं महत्त्व फार आहे. तसंच आता आम्ही गेल्या वर्षी पंढरपूरच्या यात्रेतून एक खिलार गाय खरेदी केली. कारण आमच्या पिढीजात म्हणजे 3 पिढ्यात खिलार गाय नव्हती, तर ती आम्ही खरेदी केली पंढरपूरच्या यात्रेतून. ती इथं आल्यानंतर मग आमच्या इथं मग आमचाच बैल होता घरचा, त्याच्यावरून ते मग गाभण राहिले. मग तिचं आम्ही 7व्या महिन्यामध्ये डोहाळ जेवण घातलं, म्हणजे ओटी भरण्याचा कार्यक्रम केला. त्यानंतर तिला मला वाटते 9 महिने 9 दिवसानंतर खोंड जन्माला आला. त्या खोंडाचं मी नंतर आता आम्ही 6व्या महिन्यानंतर बारसं केलेलं आहे आणि त्याचं सारंग असं नावही ठेवलेलं आहे. हे तुम्हाला कसं काय सुचलं की एक म्हणजे कसं वडिलोपार्जित शेती असल्यामुळे पहिल्यापासून वडिलांनी एवढी शेती केली सगळी बैलांच्या जीवावर. आणि सांगायचं म्हणतात आता देशी गायचं महत्त्व जास्त आहे. म्हणजे आता हळूहळू माणसासनं कळायला लागले, त्याचं प्रस्त वाढले. आता घरोघरी एक एक तरी गाय दिसायला लागली माणसाच्या, त्यामुळे देशी गायचं महत्त्व आहे. आता पहिलं नव्हता हा विषय, म्हणजे देशी गाय कोण पाळणार नाही असं म्हणजे एक माणसाची नकारात्मक इच्छा निर्माण झाली होती. त्याच्यामुळं जर्सीचं जास्त प्रमाण झालं होतं. पण आता पुन्हा जास्त माणूस देशीवर आला, म्हणते का नाही जुनं ते सोनं, त्याच्यावरती आता माणसं तिथं आली. आता गायचं काय काय उपयोग म्हणजे गाय म्हणजे गोमूत्र आहे म्हणा. तुम्ही जरी रोज सकाळचं गोंजरताना त्याच्या वशिंडावरून हात फिरवलं तर त्याला सूर्य नागे, असे बरेच प्रकार आहेत. म्हणजे गायचं जरी शेणखत जरी वावरात पडलं तरी त्यापासून बराचसा म्हणजे आपल्याला हे लाभ आहे. आपल्याला किती क्षेत्र आहे आणि आपल्याकडे ट्रॅक्टर पण वाहन हा ट्रॅक्टर आहेत, 3-4 ट्रॅक्टर आहेत. तरीही आपण गाय आणि गाय आता आमची एक 5 म्हशी आहेत, जर्सी गाय बी 10 आहेत आणि आता ही खिलार गाय बी त्यात आहे. आणि बैलजोडी पण हा बैलजोडी बी आहेत, 2 बैलजोडी आहेत. आम्ही आता विजापूरच्या यात्रेतून आज 2 साल म्हणजे पहिली बी जोड होता, आता गेल्या वर्षी पुन्हा बदल केला आणि पुन्हा गेल्या वर्षी नवीन जोड आणला. तो साधारण 2.5 लाखाचा बैलजोड आणला, खरेदी केला. म्हणजे 4-5 ट्रॅक्टर असलं तरी तुम्ही बैलजोड म्हणजे वडिलांपासून नाद आहे. आता आमचा मोठा भाव सूरज कदम, त्याला तर फार म्हणजे बैल बिल सगळं तोच पाहतो.